डॉक्टर कल्याणी, मी तुला आज होमिओपॅथीमध्ये जे काही रॉंग डोस दिले जातात त्याविषयी माहिती सांगणार आहे. बरेचसे प्रॅक्टिशनर जे होमिओपॅथीची औषधे आहेत किंवा मेडिसिन आहेत हे 2-2 थेंब सकाळ संध्याकाळ डायरेक्टली जिभेवरती किंवा 1 कप पाण्यामध्ये 2 ते 3 महिने बरेचसे दिवस घेण्यास सांगतात. हे एक पद्धतीने चुकीचे डोसेस आहेत. त्यामध्ये पेशंटला आराम तर निश्चितच पडत नाही किंवा जरी पडला तरी त्या पद्धतीनं आराम पाहिजे त्या पद्धतीनं आराम पडत नाही. हे एक प्रकारे रॉंग किंवा चुकीची डोस घेण्याची पद्धत आहे. जे ॲक्च्युअल होमिओपॅथीचे जे काही प्रिन्सिपल्स आहेत किंवा रूल्स आहेत याच्या अपोजमध्ये किंवा विरुद्ध मध्ये डोस घेण्याची पद्धत आहे. तर बरेचसे प्रॅक्टिशनर किंवा जे पेशंट्स आहेत हे जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत यावरती बघून रॉंग पद्धतीनं रॉंग वेजने होमिओपॅथिक मेडिसिनचे डोसेस घेतात, जेणेकरून त्यांना फार काही त्याचा रिझल्ट येत नाही. असंच एक केसबद्दल मी तुला थोडंसं माहिती सांगतो, म्हणजे तुला ते लक्षात येईल की डोस कशा प्रकारे पेशंट काय होते किंवा फिजिशियन जे काही फिजिशियन्स असतात हे रॉंग डोस प्रिस्क्राईब करतात पेशंटला, जेणेकरून त्याला फार काही फायदा होतो. आणि काय होतं त्या पॅथीचं किंवा जे काही होमिओपॅथी आहे याच्याकडे लोक म्हणतात मग की आम्ही अशा पद्धतीच्या गोळ्या घेतलेल्या आहेत पण आम्हाला यातनी काही आराम नाही वाटला. म्हणजे लोकांमध्ये मिसकन्सेप्शन तयार होतं किंवा लोकांना असं वाटतं की आम्हाला आराम वाटत नाही किंवा आम्हाला याने काही आराम पडला नाही, असे लोकांची काय होते गैरसमज होतो. अशीच एक केस सांगतो मी ज्यामध्ये कॉर्न किंवा कुरूप पाया तळपाय जो आहे तळपायावरती हे पेशंट 3 ते 4 महिन्यापासून कंटिन्युअली सकाळ संध्याकाळ अँटीम्प्रूड नावाचं जे होमिओपॅथीमध्ये कॉमनली किंवा स्पेसिफिक म्हणून कॉर्नसाठी स्पेसिफिक असलेले जे मेडिसिन आहे जे की कॉर्नसाठी कॉमनली वापरले जातं, जे की 3 ते 4 महिन्यापासून सकाळ संध्याकाळ कंटिन्युअली घेत होतं. म्हणजे सकाळ संध्याकाळ 4-4 गोळ्या सकाळी आणि संध्याकाळी 4-4 गोळ्या असे 3 ते 4 महिन्यापासून कंटिन्यू, ज्यामुळे पेशंटचे जे कॉर्न आहे यामध्ये बिलकुल काहीच आराम पडला नाही. उलट त्यामुळे पेशंटला म्हणजे जास्त पेन व्हायला लागला, जास्त त्रास व्हायला लागला, पण आराम तर काही वाटला. हे बाहेर कुठेतरी अशा प्रकारे ट्रीटमेंट ते पेशंट घेत होतं. पेशंट ते ट्रीटमेंट कंटिन्युअसली 3 ते 4 महिन्यापासून अशा पद्धतीनं रॉंग ट्रीटमेंट थोडक्यात घेत होते. आणि त्या पेशंटनी आपल्या क्लिनिकला व्हिजिट केल्यानंतर तेव्हा आपण त्याचं डिटेलमध्ये हिस्ट्री घेतली, डिटेलमध्ये केस टेकिंग घेतली. त्यानंतर जे कॉर्न आहे हे पेनफुल होते, इन्फ्लेम होतं आणि इतर काही जे पेशंटचे सिम्पटम आहेत त्यानुसार आपण त्याला सल्फरवनियमचा सिंगल डोस दिला. सिंगल डोस म्हणजे त्यामध्ये फक्त स्मॉल जे 2 पिल्स आहेत, स्मॉल होमिओपॅथीमध्ये जे छोटे 2 पिल्स आहेत स्मॉल ग्लोब्युल्स, हे फक्त एक वेळेस दिले आपण त्याला, फक्त म्हणजे सिंगल जे 2 पिल्स आहेत हेच फक्त एकदा दिलेत पेशंटला आपण. बघा त्याला आपण काय म्हणतो सिंगल डोस. होमिओपॅथिक जे मेडिसिन आहे याचा जो सिंगल डोस आहे हा आपण त्याला दिलेला. आणि त्यानंतर अमेझिंगली जे आहे 8 ते 10 दिवसातच पेशंटचा जो त्रास होता किंवा जे काही पेन होतं हे कमी झालं. म्हणजे बघा जेव्हा मेडिसिन एक्झॅक्टली सिमिलम असते किंवा सिमिलम मेडिसिन जे आपण म्हणतो होमिओपॅथीमध्ये जर असेल तर ते त्या केसला किंवा त्या सिम्पटम्सला त्या कंप्लेंटला कमी करते किंवा क्युअर करते.